शनिवारी का बरं यायचं? तर मित्रांनो, हे आमच्या हनुमंताचं हे मंदिर आहे. तर आता ज्येष्ठ तुम्हाला सांगतो, इकडं आलो होतो आपल्या मित्राच्या शेतामध्ये. आता किती वाजले दाखव, मोबाईल काढ जरा, टायमिंग सांग. 10:35. हां 10:35 झालेले आता. तर आलो होतो. तुम्हाला सांगतो, हे हनुमानाचं मंदिर आहे. तर आता पुढनं दर्शन घेणार आणि जाणार. इकडे एकदम असं समशान वातावरण आहे. आणि विषय म्हणजे पौर्णिमा आहे आज. पौर्णिमा इकडे जास्त करून कोण फिरकत नाही. तर आम्ही आलो आहे, आम्ही चाललो आता. गाडी आहे इथं, चला. तर असं मंदिर आहे. पूर्ण गावच्या गाव झोपलं सगळं. हे महादेवाचं मंदिर आहे. असं थोडं 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 चल. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आता डायरेक्ट आमच्या इथं वाडा आहे, त्या वाड्यावर जाणार आता. हो हो भाई साहेब. आणि हे एक असे कमान आहे, तर हेच आहे. थंडी का मामला. बाबा कसली थंडी वाजते रे. तर आता तुम्हाला सांगतो, या 2-3 वस्त्या बदलल्या, त्या इथे एक वाडा आहे. त्या वाड्यावर आता थांबणार आहे. हा वाडा, आता बघ की वाडा कसा आहे. तू गाडी दिसते उभा तर कर. तर मित्रांनो, इथं बघा असा वाडा आहे. तर इथं थांबलोय. हो का, लाईटी तिकडच्या दिसते त्या. आणि आता बरोबर 11 वाजले संध्याकाळच्या. तर मला वाटते हा ब्लॉग खूप उशीर नाही येईल असं वाटतंय. आता रात्री 11ला गाडी कोणा इथं आली बघा. तर तुम्हाला सांगतो, जरा बाजूला उभा राहतो. भाऊ कोणाची गाडी आहे. तर मित्रांनो, गाडीवाला गेला बरं का. तर विषय असा झाला की त्यानं गाडी उभा केली आणि त्याने विचारलं की बाबा, म्हणजे लांबच गाडी उभा केली पहिल्यांदा, की रात्री 11च्या दरम्यान वड्यावर कोण थांबले. असं त्याला वाटलं. बाबा साहजिकच आहे की आम्ही काय कोणाला बिहा वगैरे घालण्यासाठी थांबलो ना. पण की त्याला असं वाटलं की बाबा कोण आहे, काय चोरबीर आहेत का काय. आम्ही मोटर चालू करायला गेलो होतो ना मित्राची. तर त्याला पुढं परत नाही येऊ दिला. त्यानं विचारपूस केली का थांबला आहे, कसं काय. काही दिसत नसेल तुम्हाला आता हे वड्याचं. अजून एक कोणाही तर गाडी आली. हो. लयच काळोख पडले. तर बरीच लोक असं कुठेही गेला आला तर भेटते ते. पण आपण तसं काय कोणाला भेट वगैरे नाही. कुठला भूता बेताला काय हे त्या गोष्टी. डमडमे का आले, थांबले येऊन तिथं आहे का.
इंडिकेटर लावले त्यानं. चला मित्रांनो, गुड नाईट.